नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण भोसरी चक्रपाणी वसाहत या ठिकाणी आहोत. ही चक्रपाणी लोकवसाहत साधारणतः 80 ते 1 लाख लोकवस्तीची ही वस्ती आहे. या भागामध्ये जवळपास 25 ते 30 वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या काही महिला आपल्या बरोबर आहेत. जवळपास 4 ते 5 वर्ष झालं निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत. अशामध्ये या लोकांनी कशा प्रकारे समस्यांना सामोरे हे गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. कारण की जवळपास 6 वर्ष झालं की नगरसेवक नाहीये. प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने यांचं जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला ते त्यांचे जे काही मत आहेत ते मांडणार आहेत. आपण ते जाणून घेणार आहोत. आजी कुठले तुम्ही? गाव कोणतं? काय करायचं? गाव कोणतं आहे सांगा. पाथर्डी. इथं किती वर्षापासून राहत आहे? 10 वर्ष 15 वर्ष. मला नाही सांगतायचं. हा, मी आता गावाहून आलेली आहे. असं आहे का? मुलं राहतात, सांगा. बरं. पाणी वगैरे येते का व्यवस्थित? नाही हा, नाही ना, पाणी नाही येत व्यवस्थित. होय. काय काय प्रॉब्लेम आहे तिथं? मला नाही माहित, भाऊ डोकं तुम्ही कधीपासून आहे तिथं राहायला? 15 वर्ष झालं. होय. काय समस्या आहेत कॉलनीमध्ये? कॉलनीच्या समस्या काही नाही, तर सध्या ड्रेनेजचं पाणी पाण्याच्या पाईपलाईन मध्ये मिक्स होते. पाण्याचा खूप घाण वास येतोय. त्याच्या तक्रारी वगैरे केल्या तुम्ही? तक्रारी केल्या बऱ्याच वेळा, पण काही त्याचा उपयोग झाला नाही. लाईटची वगैरे व्यवस्था लाईटची आहे की आहे का? तशीच मध्यंतरी कळालं होतं तुमची लाईट कट केली आहे म्हणून. आहे की कट केलेलीच आहे. बर. तुम्ही किती 15 वर्ष झाले की इथं? नगरसेवक इथं नाहीयेत, मग कशा समस्या तुम्ही सामोरे जाताय? काय नेमकं? आम्ही दादापर्यंत पोहोचवतो काही अडचणी असल्या आमच्या तर. नगरसेवक जे होते इथले कार्यकाळामध्ये मागच्या, ते येऊन पाहणी करतात का इथं? का कधी तुम्हाला येऊन कधी विचारलं का? सध्या तरी नाहीये, पण ज्यावेळेस सारिकाताई पदावर होते तेव्हा आमची कामं व्हायची. बर. म्हणजे जे काही आम्ही सांगू ती कामं व्हायची. सारिकाताई लांडगे हे काम करायच्या. करायची. ताई, तुम्ही कधीपासून आहात या ठिकाणी? या कॉलनीतून मला 8-10 वर्ष झाली. काय समस्या काय आहेत का तुमच्या? हो, पाणी येतंय भरपूर येतं, पण टाइम व्यवस्थित नाही पाण्याचा. खूप उशिरा येतं. टाइम व्यवस्थित नाही, म्हणजे निदान ते 10-10:30 पर्यंत तर येतं. कारण की हे जे आपलं आता जी तुमची मी मुलाखत घेत आहे ना, ही वार्ड माझा उमेदवार इथला असं म्हणून एक आमची लोकतंत्राचं एक हे काढलंय कार्यक्रम. त्यामध्ये महिलांच्या समस्या, नागरिकांच्या समस्या, कारण की 6 वर्ष झालं या ठिकाणी निवडणुका होऊन नगरपालिकेच्या, त्यामध्ये अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं कारण नगरसेवक नाहीये. तर प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कसं जलजीवन तुम्ही रोजचं हे केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही थोडस 2 गोष्टी सांगा. आम्हाला तर सध्या जास्त पाण्याची समस्या येतात. पाणी येतंय मग रात्री 1:30-2च्या नंतर. मी एवढ्या वेळ जागरण कसं करायचं, पाणी केव्हा भरायचं? पाणी येऊन पण आहे ना त्या पाण्याचा काहीच उपयोग आणि नाही. पाणी व्यवस्थित येत नाही, त्याच्यात ड्रेनेजचे हे पाईप मिक्स, म्हणजे सुरुवातीला खूप घाण पाणी येतंय. त्याच्या काही तक्रारी केल्या का तुम्ही? आधी सारिकाताईंजवळ 1-2 वेळेस बघित सांगितलंय. आता कोणाजवळ सांगायचं, नगरसेवकच नाही म्हटल्यावर. बर. काय सांगाल, तुम्ही कधीपासून आहात या ठिकाणी वास्तव्याला चक्रपाणीमध्ये? चक्रपाणीमध्ये मी 35 वर्ष झालं इथं वास्तव्यामध्ये आहे. आणि आजोबा या इकडे तुम्ही. इथं नगरसेवक होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडं तक्रारी घेऊन जायचो. तर त्यावेळेस सारिकाताई ते यायच्या इथं, म्हणजे सगळं म्हणजे व्यवस्थित चालायचं, म्हणजे नगरसेवक होते म्हणून. पण आता बरेच दिवस झाले, वर्ष झाले की नगरसेवकच नाहीये. मग आम्ही कोणाकडे तक्रार करायची? आता इथं पाण्याची समस्या आहे. पाणी बेटाईम, म्हणजे कधी 2 वाजता कधी 3 वाजता, आणि लोक कामाला जायचं की इथं पाणी भरतच बसायचं. तर ह्या खूप समस्या अशा वाढलेल्या आहेत. पण आता तक्रार कोणाकडे करायची ह्याचा प्रश्न उठलेला आहे. आणि त्यामध्ये आता कामाला जायचं, सकाळी उठून कामाला जायचं, संध्याकाळी रात्रभर पाणी भरायचं, म्हणजे त्या तब्येतीची सुद्धा किती म्हणजे हालचाल, म्हणजे काय करता येत नाही. एखाद्याची तब्येत खराब झाली, पटकन दवाखान्यात न्यायचं, काय करायचं याची पण सोय म्हणजे आम्ही कोणाकडं? आता समजा नगरसेवक असेल, एखाद्याची परिस्थिती नसेल तर आम्ही अँब्युलन्स मागू शकतो. पण आता नगरसेवकच नाही तर अँब्युलन्स कोणाकडे मागायची? आणि कुठपर्यंत? दादाकडे गेलं तर मग तिथून काहीतरी होतं, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सगळे आम्हाला पहिल्यांदा इथं काहीतरी घडण्यापेक्षा मग तिथपर्यंत जाण्याची सोय पण पाहिजे आमच्याकडे.
तर आता नगरसेवक असेल तर त्यांना आम्ही फोन करून पटकन दादांच्या ऑफिसला किंवा नगरपालिकेमध्ये काहीतरी माहिती देतो, त्यावेळेस आम्हाला सुविधा भेटतात. समजा आता आपलं यशवंतराव चव्हाण तिथं ची परिस्थिती नसेल तर त्यावेळेस दादांकडून पण बरेच वेळा मदत झाली, सारिकाताईंकडनं पण मदत झालेली आहे. तर अशा वेळेस खूप मदत झाली. पण ज्या वेळेस पासून नगरसेवक नाहीये त्यावेळेस पासून इथं म्हणजे आम्हाला कोणाची मदतच भेटली नाही. आणखी काय सांगाल, प्रशासक आहेत बसलेले आता सध्या सुद्धा, हम्म. निवडणुका जानेवारीमध्ये होतील असा अंदाज आहे, ते सुद्धा आणखीन काही फिक्स झालेलं नाहीये. वार्ड प्रभाग निहाय जाहीर केलेला आहे, परंतु निवडणुका जानेवारीमध्ये होतील असा अंदाज आहे. तर काय सांगाल, प्रशासनाला काय सांगाल तुम्ही? प्रशासन असं सांगणार आम्ही की निवडणुका लवकर घ्या, नगरसेवक कोणीतरी इथं पाहिजे आपल्याला, आणि नगरसेवक असल्याशिवाय आपल्या वॉर्डाचा विकास होणार नाही, हे तर निश्चितच आहे. तर ह्या होत्या चक्रपाणी वसाहत या वस्तीतील देवकर वस्ती या ठिकाणच्या काही महिला आहेत. आपण यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण त्यांच्या ऐकून घेतलेल्या आहेत. प्रशासनाने यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, कारण की निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या अशी आशा यांची आहे. कारण की यांच्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या हे नगरसेवकापर्यंत पोहोचवतील आणि नगरसेवक पूर्ण करतील अशी त्यांची आशा आहे. या ठिकाणी जे काही दवाखान्याचं बिल असेल, ॲम्ब्युलन्स असेल, पाण्याची व्यवस्था असेल, पाणी तर संध्याकाळी रात्री 1:30 वाजता आणि 2 वाजता येते. म्हणजे माणसाने नक्की ड्युटी, जसं एखाद्या ठिकाणी नोकरीला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नाईटला जागरण करायचं, त्याप्रमाणे या महिलांना जागरण करावं लागतंय. तर प्रशासकांनी पूर्ण याची जे काही इच्छा असेल, यांच्या जे काही मागण्या असतील त्या पूर्ण कराव्या आणि यांना वेळोवेळी पाण्याची पूर्तता करावी, लाईटची व्यवस्था करावी. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.